नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। ऋषीभाऊंच्या माध्यमातून युवा सेनेकडे वाढत आहे युवकांचा कल। गाव तेथे युवा सेनेची शाखा ऋषीभाऊ गावकऱ्यांच्या व युवकांच्या समस्या घेत आहेत जाणून। ग्रामीण भागात प्रत्येक घरात होत आहे युवा सैनिक तयार। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी काम करणाऱ्या युवा सेनेचे कार्य ग्रामीण भागात जलद गतीने वाढताना दिसत आहे। युवकांचा कल युवा सेनेकडे वाढत असून मेहकर तालुक्यात व जिल्ह्यात प्रत्येक गावात घराघरात युवा सैनिक तयार होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव व बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात युवा सैनिकांची मोठी फळी युवा सेनेत सहभागी होत असल्याचं चित्र दिसत आहे। गाव तेथे युवा सेनेची शाखा तयार होत आहे। ऋषीभाऊ जाधव ग्रामीण भागातील युवकांच्या समस्या जाणून घेऊन आज रोजी प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्यांच्या व गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी युवा सैनिक तयार होत आहेत। येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवा सेनेची शाखा तयार होऊन हजारोच्या संख्येने युवा सैनिक युवा सेनेत सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। निवडणुका येतील, निवडणुका जातील, मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजेत। शिवसेनेचे एकनाथराव शिंदे साहेब यांचे कार्य करण्याची पद्धत, गोरगरिबांना व शेतकऱ्यांना असलेला त्यांचा खंबीर पाठिंबा, शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीभाऊ जाधव आपल्या मावळ्यांना घेऊन युवा सेनेचे जाळे बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। महायुती सरकार व शिवसेना पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या व गोरगरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे। अलीकडच्या काळात राजकारणात युवकांची संख्या वाढत आहे। युवा वर्ग राजकारणाकडे आकर्षित होत आहे। ही भविष्याच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे। मात्र युवकांना चांगल्या पक्षात काम करण्याची संधी मिळावी, युवकांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, शेतकऱ्यांची व गोरगरिबांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी ऋषीभाऊ जाधव आज रोजी प्रत्येक खेड्यात जाऊन युवकांच्या बैठकी घेत आहेत। या बैठकीत गावकरी व युवकांशी ऋषीभाऊ जाधव मनमोकळेपणाने गप्पा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत। जास्तीत जास्त युवक युवा सेनेत सहभागी झाले पाहिजेत, यासाठी ऋषीभाऊ व त्यांचे सहकारी प्रयत्न करताना दिसत आहेत। येणाऱ्या काळात युवा सेनेत युवकांची मोठी फळी तयार होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। ऋषीभाऊ जाधव यांचा स्वभाव रोखठोक, मनमिळावू व आलेल्या व्यक्तींचे कोणतेही काम वेळेवर झालं पाहिजे, शेतकरी व गोरगरिबांना त्रास झाला नाही पाहिजे, यासाठी ऋषीभाऊ जाधव नेहमीच प्रयत्नशील असतात। याचाच प्रत्यय आज त्यांना प्रत्येक गावात दिसून येत आहे। ऋषीभाऊ ज्या गावात जातात त्या गावात युवकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ऋषीभाऊ जाधव यांच्या युवा सेनेची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नुकतेच युवा सेनेची बैठक होऊन यामध्ये मेहनती व होतकरू युवकांना संधी देण्यात आली आहे। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सर्व समावेशक लोकांना पदे वाटप करण्यात आली आहेत। आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार करून युवा सेनेत युवा वर्ग आकर्षित कसा होईल, युवकांना राजकारणात एक चांगला मार्ग कसा मिळेल, यासाठी ऋषीभाऊ प्रयत्न करताना दिसून येत आहेत। त्यामुळे ऋषीभाऊ जाधव व त्यांचे सहकारी दररोज ग्रामीण भागात दौरा करताना दिसून येत आहेत। येणाऱ्या काळात मेहकर मतदारसंघात एक नवीन युवा व खंबीर नेतृत्व ऋषीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून तयार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। युवा सेनेची ताकद येणाऱ्या काळात शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे। गाव तेथे युवा सेनेची शाखा झाली पाहिजे। गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक घरात युवा सैनिक असला पाहिजे, यासाठी ऋषीभाऊ जाधव हे रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसून येत आहेत। याचा फायदा भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेला नक्कीच होईल। युवकांचा कल युवा सेनेकडे दिवसेंदिवस वाढत असून युवा सेनेचे जाळे बुलढाणा जिल्ह्यात पसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।